बेटे आहेत, तर त्या बेटांचं नाव आहे लक्षद्वीप. कोणतं आहे? लक्षद्वीप. हे जे तुम्हाला दिसते ते लक्षद्वीप. लक्षद्वीप, द्वीप म्हणजे काय? तर बेट, आयलँड. द्वीप म्हणजे काय? आयलँड. आणि लक्ष म्हणजे काय? लाख. त्यांचं म्हणणं होतं की या अरबी समुद्रामध्ये 1,00,000 बेटं आहेत. किती? 1,00,000. मग आता आयलँड म्हणजे काय पोरांनो? तर आयलँड म्हणजे हे जे पाणी आहे, सगळीकडून पाणी आणि मध्येच ही जमीन थोडीशी, याला काय म्हणायचं? आयलँड म्हणायचं किंवा बेट म्हणायचं. अरे काय म्हणायचं ना? बेट म्हणायचं. कशाला म्हणायचं बेट? हे बघा, हे दिसतंय ते चहूबाजूनी पाणीच पाणी आहे आणि एवढंच फक्त जमीन आहे. जमिनीचा थोडासा तुकडा आहे, त्याला काय म्हणायचं? आयलँड म्हणायचं. आणि मग ज्यावेळेस याचं नाव ठेवलं त्यावेळेस त्यांना माहिती पडलं की अरबी समुद्रामध्ये 1,00,000 काय आहेत? बेटा आहेत. बेटा म्हणजेच आयलँड आहेत, असे छोटे 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 1,00,000 आहेत असं वाटलं त्यांना. आणि म्हणून त्यांनी नाव ठेवलं लक्षद्वीप. काय नाव ठेवलं? लक्षद्वीप नाव ठेवलं. पण पोरांनो, खरं म्हणलं तर सध्या जर बघितलं आपण तर तिथं 36 आयलँड आहेत. किती आहेत? 36. आणि या 36 आयलँडवर तिथे माणसं राहतात. हे जमीन आहे आणि खूप लांब आहे बरं का पोरांनो ह्या समुद्रापासून. तुम्ही बघू शकता, हे बा, हे इथं जमीन, हे इकडे हे जमीन आणि मध्ये समुद्रामध्ये हे बेट आहेत अरबी समुद्रामध्ये. हां. आणि त्यांच्यासाठी हे केरळ राज्य आहे. इथं केरळ राज्य तुम्ही बघू शकता. आपला प्रिय महाराष्ट्र आहे इथे. महाराष्ट्राच्या इथं गोवा आहे, इथं कर्नाटक आहे आणि इथं काय आहे बघा पोरांनो, तर इथं हे केरळ आहे. हे केरळ आहे, केरळ स्टेट आहे आणि केरळ स्टेटच्या जवळ हे लक्षद्वीप बेटं आहेत. लक्षद्वीप म्हणजे 1,00,000 बेटं, पण तिथं खरे बेटं किती आहेत? 36. आणि ही जी बेटं आहेत पोरांनो, तर या बेटांचं एरिया आहे ओन्ली 32 किलोमीटर. या बेटांचा एरिया किती आहे? 32 किलोमीटर. 32 किलोमीटर आहे. म्हणजे थोडं थोडं आहे कुठे कुठे. असं सगळं मिळून कुठे आहे? हे बघा, इथं काय असेल 1-2-3 किलोमीटर, इथं काय 2-3 किलोमीटर, असं करून 32 किलोमीटर असा हा एरिया आहे. म्हणजेच काय आहे? 32 किलोमीटर काय आहे? क्षेत्रफळ. काय आहे? क्षेत्रफळ आहे. ठीक आहे. अशी ही बेटं आहेत. आणि ही बेटं जी आहेत तर ती केंद्रशासित प्रदेश आहे पोरांनो. ही युनियन टेरिटरी आहेत. लक्षद्वीप जी बेटं आहेत युनियन टेरिटरी आहेत. आपल्या इंडियामध्ये किती युनियन टेरिटरी आहेत? 8. आणि स्टेट किती आहेत? स्टेट 28. आपल्या इंडियामध्ये 28 स्टेट आणि युनियन टेरिटरी 8 आहेत. या 8 युनियन टेरिटरीपैकी एक युनियन टेरिटरी अरेबियन सीमध्ये आहे. ती कोणती आहे? लक्षद्वीप. कोणती आहे पोरांनो? लक्षद्वीप. ती सर्वात लहान आहे, ती पॉप्युलेशननं पण आणि एरियानं पण. लक्षद्वीप पॉप्युलेशन म्हणजे लोकसंख्येमध्ये पण सर्वात लहान आहे आणि एरियामध्ये पण सर्वात ती लहान आहे. तुम्ही बघू शकता इथे याच्यामध्ये जे काही अमिनी दीव आयलँड्स, अमिनी दीव्स आयलँड्स म्हणजे अमीन दीव बेटे. त्यानंतर इथं आगाती नावाचं विमानतळ आहे बघा. आगाती विमानतळ कुठे आहे ते? हे आगाती विमानतळ कुठं आहे? तर लक्षद्वीपमध्ये आहे. आणि हे विमानतळ इथून नाही, हे फक्त दाखवले थोडा मोठा करून एरिया. हे इथून असं केरळच्या विमानतळाला मिळतं, ते आगरताळा इथे. आगाती विमानतळ कुठे आहे? आगाती एअरपोर्ट लक्षद्वीपमध्ये आहे. आणि परत ही जी कवरती दिसते की नाही, कवरती, KAVARATT आहे कवरती, तर ही त्याची कॅपिटल आहे. कोणाची कॅपिटल आहे? लक्षद्वीपची. कुणाची? लक्षद्वीपची. कुणाची आहे कॅपिटल? ही कवरती. लक्षद्वीप ही जी काही आयलँड आहेत त्याची ही कॅपिटल आहे. आणि खूप असा छानसा पोरांनो हा समुद्र आहे. कुणाला आवड असेल किंवा शक्य असेल त्यांनी जरूर हा समुद्र बघायला गेलं पाहिजे. केरळला जर तुम्ही गेलो पोरांनो, केरळमध्ये गेलो की तुम्हाला हे
आगाती विमानतळाकडे जाता येईल आणि लक्षद्वीपमध्ये पण जाता येईल समुद्रा बेटाने जहाजाने. खूप खूप सुंदर असा हा समुद्र आहे. ठीक आहे, एवढी माहिती आपल्याला आपल्या या आजच्या या GK मध्ये भेटत आहे. पोरांनो लिहा, सब्जेक्ट काय रे आजचा? मॅथ. लिहा आणि टॉपिक लिहा पोरांनो, क्वेश्चन आन्सर. क्वेश्चन अँड आन्सर. ठीक आहे, प्रश्न उत्तर घेऊ आपण. मी कुठले पण असतील ते, म्हणजे याचे प्रश्न आहेत बरं का, माग 7वी 8वीच्या नवोदयला स्कॉलरशिपला आलेले प्रश्न आहेत. ओके, सर टॉपिक काय होता? टॉपिक आहे क्वेश्चन आणि आन्सर. या हां, सर प्रश्न. तुम्ही ते फ्रॅक्शनचे क्वेश्चन आन्सर दिले होते ते सोडवले सर? शाबाश, टाक ग्रुपला. सर टाकलेले. टाकलंय का? आज टाकलं का? नाही सर, किती दिवसाचे टाकलेले. हो का? हो सर, ज्या दिवशी दिलं होतं त्याच दिवशी टाकले होते सर. अरे वा, मी बघितलं नाही बरं का, सॉरी. चला लिहा, क्वेश्चन नंबर 1. डायरेक्ट क्वेश्चन नंबर 1. 640 चे मूळ अवयव. मूळ अवयव पाडा. पाडा. चलो, मूळ अवयव करा. साईडला करून बघायचं, मी इथं तुम्हाला लिहून देतो. तुम्हाला अर्धा मिनिट वेळ आहे. प्रश्न आलेले आहेत, सर्व प्रश्न आलेले आहेत मागे परीक्षेमध्ये. व्हिडिओ ऑन करा. निर्विका. निर्विका झालं? झालं? नाही. हो सर. वाओ, बताओ बताओ. ठीक है, कौन कौन से आ गए? चला झालं? सर 2, 4, 5, 8, 10. सर 20. $16. ईशांत भाऊ, व्हिडिओ ऑन कर भाऊ. ईशांत भाऊ. झालं. 2 multiply by 2 multiply by 2 multiply by 2 multiply by 5 2 5 multiply by 2 multiply by 2. ठीक आहे, इकडं लिहा पोरांनो. झालं असेल त्याचं पण आणि झालं नाही त्याचं पण. ओके, हे बघा, अवयव, मूळ अवयव आणि अवयवामध्ये काय फरक आहे. हां, मी जर म्हणलं तुम्हाला, हे बघा,
10चे मूळ अवयव म्हटलं की 10चे मूळ अवयव झाले पोरांनो 2 मल्टिपल 5. मूळ अवयव म्हटलं की मूळ संख्या आणि ते त्याचे अवयव असले पाहिजेत, म्हणजे त्याचे आणखी पार्ट होता कामा नये. म्हणजे आता या 5ला होतील का काही त्याचं, ह्या 2चं काही होईल का नाही, म्हणजे त्याच्या प्राईम नंबर असले पाहिजेत. ते मूळ अवयव म्हटलं की प्राईम फॅक्टर. ओके, जसं आता उदाहरणार्थ मी जर म्हटलं 10चे मूळ अवयव पाडले मी समजा, किंवा 10चे नाही 20चे 2 मल्टिपल 10 हे मूळ अवयव आहेत का? नाही आहेत. कारण 10 हा ठीक मूळ आहे. नंबर नाही. हा 10 हा मूळ नंबर नाही. 2 मल्टिपल 5 हे 20चे मूळ अवयव झाले पोरांनो. अरे समजे क्या? हो सर. मी जर म्हणलं 30 मूळ अवयव म्हणलं की त्याच्यामध्ये प्राईम नंबरच असले पाहिजेत, दुसरा नंबर असेल तर ते आपलं उत्तर राहणार नाही. 30चे पर्यायामध्ये काय करायचं, 30 त्याच्या आधी काय करायचं, डायरेक्ट पर्यायामध्ये बघायचं कुठला आहे का प्राईम नंबर नसलेला, प्राईम नंबर असलेला पर्याय आहे का. ह्याच्यामध्ये समजा प्राईम नंबर आहे, प्राईम नंबर नसलेला म्हणजे 4 असला तर ते उत्तर राहणार नाही. 6 असला दुसऱ्या पर्यायामध्ये ते पण नाही. सगळे प्राईम नंबर जर असतील तर तेच उत्तर. आणि एखादा जर असा प्राईम नंबर असला तरी ते एकदा मल्टिप्लाय करून पाहिजे की हा, येते का ते. येते का नाहीतर कधी कधी त्यांचं चुकून जातं. येस. ठीक आहे, आता इथं लक्ष द्या. आता आपल्याला 640चे मूळ अवयव पाडायचे आहेत. ठीक आहे, तर मग आता मूळ अवयव पाडूया आपण आडवी मांडणी आणि उभ्या मांडणीने पाडू शकतो. आडवी मांडणीनं पण उभ्या मांडणीनं पण आपल्या सगळ्यांना सोपी वाटते ती, म्हणून आपण उभी मांडणीनं पाडूया. 640 इथे मध्ये लिहायचं. ठीक आहे, आणि इथं अशी रेस द्यायची मस्तपैकी निर्विका. सर लिहायचं का? चला लिहायला लागा. निर्विका. ठीक आहे, बघा पोरांनो, आपल्याला स्मॉलेस्ट नंबर बघायचं, त्या नंबरने ते भाग गेला पाहिजे, 2. किंवा कुठल्या पण घेतलं ते चालेल. तुम्हाला 5 नाही जाऊ शकतो, पण 2नच घ्यायचा प्रयत्न करायचा, लवकर होऊन जाते आपलं काम. 2 बघा, 2ने घेऊ आपण. 2 का, कारण युनिट ठिकाणी 0 आहे, म्हणजे 2चा तो फॅक्टरायझेशन आहे की नाही. म्हणजे 2चं काय आहे ते 2चं काय आहे, आणि बाकीचे 2 नंबर पण याच्याने जातात. शेवटचा युनिट ठिकाणचंच बघायला लागते. 2 बघा, 2 3 जा 6, 2 2 जा 4, 2 0 0 आलं एवढं. परत एक रेस द्यायची, याला परत डिव्हिजन करायचं, 2नी जाईल. 2 1 जा 2, 3 मधून 2 गेला 1 राहिला, इथं झाला 12, इथं 12 झाला. 2 6 जा 12, 2 0 0. ओके, म्हणजे इथं 160 आलं. लिहायचं आहे सोबत हां. त्यानंतर 2 8 जा 16 आणि 2 0 0, म्हणजे कोणत्याही संख्येनं 2ला भागलं की 0, आन्सर काय येतं 0 येतं. 2 4 जा 8, 2 2 जा 4, 2 0 0, 2 1 जा 2, 2 5 जा 10 आणि 5 1 जा 5. असं आलं का सर्वांचं? शाबाश. तर आता काय करायचं, ह्यो जो आहेत ना, ह्यो वाले याला घ्यायचं बाजूला, आणि हेच आपले प्राईम फॅक्टर आहेत किंवा मूळ अवयव आहेत. ठीक आहे, आता मी हे साफ करू का? किती आले 2 बघा बरं. 7 वेळा. 1 2 3 4 5 6 7 आणि मग इथे लिहायचं 640 इज इक्वल टू 2 मल्टिपल 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 5. आता याचे जर मल्टिप्लिकेशन तुम्ही करत बसलो तर आन्सर किती येईल? 640 येईल. 5 2 जा 10, 10 2 जा 20, 2 जा 40, 2 जा 80, 2 जा 160, 160 2 जा 320, 320 2 जा 640. ओके झाला. हे झालं काय, असं करून घ्या.
हं? आणि कधी पण हेच राहतात बरं का, डायरेक्ट पाठच करून टाका तुम्ही. 640चे प्राईम नंबर म्हणलं, प्राईम फॅक्टर म्हणलं तर हेच असतात. करा ह्याला हायलाईट करून घ्या मस्तपैकी. हां, ठीक आहे. परीक्षेमध्ये जाल तर डायरेक्ट उत्तर सांगून द्यायचं हेच. कधी कधी येऊ शकतं डबल. हे काही कुठेही जातं, ह्याचे काही बदलणार नाहीत. याची प्राईम फॅक्टर हेच राहतील. 20चे मी सांगितलं तेच राहतील. कोणते? 2 मल्टिपल 5 हेच. कुठं पण जा, कोणाच्याही बुकमध्ये बघा. समजलं का पोरांनो तुम्हाला प्राईम फॅक्टर, मूळ अवयव? हो सर. चला, हे समजलं असेल तर पुढचा एक प्रश्न घेऊया. दर साल, दर शेकडा, पाच टक्के सरळ व्याजाने ₹1200 ₹1200 रक्कम किती वर्षात ₹1800 होईल? हा पण प्रश्न आलेले आहेत सर्व प्रश्न आलेले आहेत बरं का आज. तुम्हाला अर्धा मिनिट आहे वेळ, 1 मिनिट घ्या. व्हिडिओ ऑन करा इकडे. रुपयाचे पुढे काय रुपयाचे पुढे काय होतं? बनेल. तर वर्षाच्या पुढे काय होता? ₹1800 बनेल. कुणाकुणाचं राहिले लिहायचं? तर 1200 रुपयाचे नंतर. हां, ₹1200 किती वर्षात ₹1800 होईल? सर 1 वर्ष. व्हिडिओ ऑन करा. श्रुती, निर्विका, ईशान भाऊ, सर काय? पाऊस आहे का सुरगाण्याला? सर आज आला होता. आला होता ना? सर सकाळपासून तर आता तर आहे. आणखी नाही? गेला आता. सर 1.5 वर्ष. सर 1.5 वर्ष. सर 1.5 वर्ष. ठीक आहे भाऊ, काय येईल ते. झालं का सर्वांचं? चला इकडे या. बघा पोरांनो. ठीक आहे, बघा पोरांनो, आपल्याला किती रुपये बनवायचे आहेत? ₹1200. म्हणजे आता हे कोणतं उदाहरण आहे, कोणत्या चॅप्टरमधलं आहे ते? तर ते आहे सिम्पल इंटरेस्ट, म्हणजे सरळ व्याज. नाही, सरळ व्याज. प्रॉफिट लॉस वेगळं. तर हे आहे सिम्पल इंटरेस्ट, सरळ व्याज. तर सरळ व्याजामध्ये इकडे लक्ष दे. सरळ व्याजामध्ये पोरांनो यांनी काय म्हणलं आहे
की 1200 रुपये होते. म्हणजे 1200 रुपये काय झाली रे? मुद्दल, प्रिन्सिपल झाली. 1200 रुपये मुद्दल होती आणि त्याचे आपल्याला 5% दर आहे. दर किती आहे? रेट ऑफ इंटरेस्ट 5%. किती आहे? 5%. आणि किती रुपये बनवायचे आहेत आपल्याला? किती रुपये बनवायचे आहेत? 1800 रुपये. 1800. म्हणजे 1800 रुपये कधी बनतील पोरांनो? ज्या वेळेस या मुद्दलामध्ये आपण व्याज टाकू त्यावेळेस बनतात. मुद्दलामध्ये व्याज टाकलं की त्याला आपण म्हणतो रास, अमाऊंट म्हणतो इंग्लिशमध्ये. काय म्हणतो? अमाऊंट. म्हणजे रास म्हणजेच काय तर मुद्दल अधिक व्याज. अरे समजे क्या? म्हणजे काय? उदाहरणार्थ निर्विकाकडं ठीक आहे 1000 रुपये आहेत, 1000 रुपये, आणि तिने सर व्याज म्हणजे इंटरेस्ट. ठीक आहे, व्याज म्हणजे इंटरेस्ट. निर्विकाकडं 1000 रुपये आहेत आणि तिनं काय केलं? तिच्या फ्रेंडला श्रुतीला तिला दिलं आणि सांगितलं की आपल्याला पुढच्या वर्षीतून 200 रुपये टाकून द्यायचे, 1200 रुपये. म्हणजे हे 200 प्लस म्हणजे काय झालं पोरांनो? हे 200 म्हणजे किती? 1200 झाले ना, 1000 आणि हे 200. हे 200 म्हणजे रास झाली. कळला का? रास म्हणजे काय कळले का? अमाऊंट झाली. ही तिची अमाऊंट झाली इंग्लिशमध्ये. मग आपल्याला इथे काय म्हणले? 1200 रुपये आहेत आणि त्याचे आपल्याला बनवायचे आहेत 1800 रुपये. मग मला सांगा पोरांनो, व्याज किती भेटलं? व्याज किती भेटलं? 1200 रुपये 600 रुपये. 1200 रुपये मुद्दल होतं पण त्याचे आपल्याला करायचे आहेत 1800 रुपये. म्हणजे व्याज किती लागणार आहे पोरांनो? 600 रुपये व्याज भेटणार आहे. म्हणजेच काय बघा, मी तुम्हाला व्यवस्थित लिहून देतो, फक्त इथं बघायचं आहे, कोणी लिहायचं नाही आहे. म्हणजेच काय पोरांनो, तर जी आपली अमाऊंट आहे ना, अमाऊंट इज इक्वल टू आपली मुद्दल आहे. मुद्दल किती आहे? मुद्दल किती आहे? 1200. आणि आपल्याला व्याज माहिती नाही आहे, पण व्याज आपलं कधी निघणार आहे? या 1800 जी अमाऊंट आहे, या अमाऊंटमधून 1200 वजा केलं की ते आपल्याला व्याज भेटणार आहे. मग हे व्याज आलं समजा 600 रुपये. आता हे व्याज कसं आलं तुम्हाला सांगतो. बघा, मी काय म्हणलं तुम्हाला? रास म्हणजेच अमाऊंट बरोबर मुद्दल, मुद्दल अधिक इंटरेस्ट म्हणजेच व्याज. निर्विकाचे 1000 आणि हे 200 आलेले, हे मिळून 1200 रुपये ते काय झाले? रास झाली, ती अमाऊंट झाली. कळतं का? मग मुद्दल किती आहे पोरांनो आपल्याकडे? 1200 आहे. आपल्या प्रश्नामध्ये किती आहे? 1200 अधिक व्याज माहीत आहे का? नाही आहे, तर व्याजचं व्याज इथं लिहू आपण. आणि बरोबर रास किती आहे? 1800. किती आहे? 1800. मग आपण काय करणार बघा, हे व्याजचं व्याज इकडं ठेवू आणि हे जे अधिकमध्ये आहे तर इकडं आल्यानंतर तो वजा होईल. म्हणजे 1800 वजा 1200 बरोबर व्याज किती आला रे? 600 रुपये व्याज आला. कळला का? 600 रुपये काय आला? व्याज आला. मग आपल्याला माहीत झालं, व्याज माहीत पडला रे पोरांनो, की आपण काय करतो मग? आता आपल्याला त्यांनी मुद्दत विचारले. आता मुद्दत विचारल्यानंतर तुम्हाला जो काही सूत्र आहे तर त्या सूत्राने करू शकता किंवा डायरेक्ट टाकू शकता. कसं? सरळ व्याज, मुद्दल किंवा मुदतीचं सूत्र आहे मुद्दत बरोबर सरळ व्याज गुणिले 100 भागिले मुद्दल गुणिले दर यायचं आहे. मग आता मुद्दत काढायची. मुद्दत म्हणजेच काय रे? किती काळ, किती काळासाठी रे, किती वर्ष लागणार आहे ते. सरळ व्याज किती आहे पोरांनो? 600 गुणिले, बघा मी लिहून देताना समजेल तुम्हाला, इथं लक्ष द्या, 100 आणि मुद्दल किती आहे रे? 1200 गुणिले दर किती आहे रे? 5 आणि 5%. मग आता काय करणार पोरांनो? हे 2 झिरो कटवायचं, हे 2 झिरो कटवायचं. 12 1 12, 12 5 60 आणि इथं
शून्यचा शून्य, 5 1 5, 5 1 5, 5 0 0, म्हणजे 10 वर्षे लागतील, 10 वर्ष सरळ व्याजाने 1800ची 1200ची 1800 रुपये व्हायला. कळलं? चला इकडे आता लिहा माझ्यासोबत. आता लिहा, ॲरो करा आणि लिहा रास बरोबर मुद्दल अधिक व्याज. ज्याला मराठी कळत नाही त्यांना इंग्लिशमध्ये पण सांगतो, काही विषय नाही. व्याज. मग आता आपल्याकडे रास किती आहे पोरांनो सांगा? रास किती आहे? 1800 लिहा खाली. 1800 आहे ना? बरोबर. मुद्दल किती आहे? 1200 अधिक व्याज. व्याज लिहा. व्याज. हां, मग आता आपण हा व्याज बाजूला जर काढला तर व्याज बरोबर तर 1800 वजा 1200 पुढे लिहू शकता तुम्ही. मग व्याज किती आला पोरांनो? व्याज बरोबर सांगा, लिहा. व्याज बरोबर 600. याला हायलाईट करा. हा प्रश्न आलेला आहे आणि तुम्हाला कन्फ्यूज करून जातो, तुम्हाला चुकतो तुमचा प्रश्न. व्यवस्थित लक्षात द्या. मुद्दलीपासून रास तयार झाली, मोठी रक्कम झाली की ती काय असते? मुद्दलीपासून रास असते, ती वाढली की रक्कम. मुद्दलीमध्ये व्याज टाकलं की काय होतं? ते रास. काय होतं? रास. ठीक आहे. रास म्हणजेच अमाऊंट एकदा चाललेली. आता पुढे आता आपल्याला काय काढायचे आहे? किती वर्षात, म्हणजेच मुद्दत काढायची आहे. मग लिहा मुद्दत बरोबर हां सरळ व्याज. लिहा सरळ व्याज गुणिले 100, हे सूत्र आहे ना, भागिले मुद्दत किंवा मुद्दल गुणिले दर. याला हायलाईट करून ठेवा, असा स्क्वेअर करून ठेवा मस्तपैकी. सर स म्हणजे सरळ व्याज. त्याला सरळ व्याजच लिहा पूर्ण. सरळ व्याज गुणिले 100 किंवा सिम्पल इंटरेस्ट बी लिहू शकता तुम्ही. ठीक आहे. याला हायलाईट करून ठेवा आणि पुढे लिहा. मग आता मुद्दत बरोबर खाली लिहायचे. किती सरळ व्याज किती आहे? मुद्दल गुणिले त्याच्या पुढचे काय आहे? दर 600 गुणिले 100 भागिले मुद्दल किती आहे रे? अरे मुद्दल किती आहे बोला? 1200. मुद्दल 1800 नाही, ते 1800 काय आहे? व्याजमध्ये ॲड केल्यानंतर आहे. हा बरोबर. आता हा झिरो कटवला, हा झिरो कटवला, हा झिरो कटवला, हा झिरो. 12 1 12, 12 5 60. हां ठीक आहे. आणि 12 0 0, 5 1 5, 5 0 0. मग मुद्दत किती? 10 वर्ष. लिहा मुद्दत बरोबर 10 वर्ष. एक सोपा प्रश्न घ्या, 3 नंबर. ईशांत सर काय? ईशांत भाऊ, अरे तूच ईशांत आहे का फक्त? ईशांत भाऊ त्याच्या शाळेत 10 रुपये 50 पैसे 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 10 रुपये
दुपारी 2:45 वाजता. 2:45 वाजता. 2:45 म्हणजे किती रे? पावणे 3. हा, पावणे 2:45 वाजता पोहोचला. त्याला किंवा त्याने 4.5 तास 4:30 असेल. 4 आणि हाफ, नाही 4.5 असा, 4 आणि अर्धा. त्याने 4 आणि हाफ तास म्हणजे 4.5 तास झालं का? सर 4:30 म्हणजे 4:30 पण असे राहू शकतात. नाही 4 तास म्हणलं, तास. ठीक आहे, प्रश्न वेगळा आहे. त्याने 4.5 तास 4 तास 30 मिनिटं प्रवास केला. कसं आहे, त्याच्याकडे तिकडे थोडा डोंगर आहे, त्याला चालायला थोडा वेळ लागतो. मग तो चालत गेला, वेळ लागला, 4.5 तास लागला त्याला. घरून निघाला असेल, 4.5 प्रवास केला. आहेत नाही रे भाऊ डोंगर आपल्याकडं. तर तो घरून किती वाजता निघाला? कळला का प्रश्न? कळला. ईशांत 2:45 कुठे पोहोचला? 2:45 शाळेत पोहोचला. त्याला 4.5 तास लागले तिथं पोहोचायला. तर तो घरून किती वाजता निघाला? दहा वाजून 15 मिनिटाला. अरे क्या बात है, बहुत बढ़िया. किसने बताया? वीडियो ऑन करा. तर आयुष बहुत बढ़िया आयुष. कॅल्क्युलेशन लय फास्ट नव्हतं भाऊ तुला. व्हिडिओ ऑन करा. आणि तू आता आला का रे भाऊ? ओ दादा, क्लास सोडायला आला? सर माझा दुसरा क्लास होता बास्केटबॉलचा, मी बाहेर गेलो होतो. ठीक आहे. चला, झालं का? इकडे लक्ष द्या. चला, एकदम सोपं आहे. चला इकडे लक्ष द्या. बघा, हा ईशांत भाऊ, हे बघा इकडे लक्ष द्या, नंतर लिहून देतो. इकडे लक्ष द्या. ईशांत भाऊ किती वाजता पोहोचलाय रे? 2:45 मिनिटाला म्हणजे पावणे 3 ला. 2:45. 2:45. ठीक आहे. तर तो किती तास चालला नाही बघा ना. 1:45 मागं जावं लागेल ना. 1:45 कुठेतरी मागं असेल तो सुरगाण्याला. त्यानंतर 12:45 असेल तो बोरगावला. ठीक आहे. 11:45 असेल तो कळवणला. मागं असेल ना. अरे बरोबर आहे का? 2:45 पोहोचला शाळेवर, त्याच्यात जवळच्या अलंगूनच्या. ठीक आहे. 10:45 असेल आणखी मागे कुठेतरी, इकडं वणी वगैरे. हां, आणि मग किती झाले का? 4 तास. 1 तास, 2 तास, 3 तास, 4 तास झाले का? बरोबर की नाही? मागं जावं लागेल ना. 2:45, 1:45, 12:45, 11:45, 10:45 म्हणजे 4 तास झाले. परत 4.5 तास, आणखी अर्धा तास. म्हणजे ह्याच्यातून 30 मिनटं कमी करा. किती होतील? 15. आणि हे 10 वाजून 15 मिनिटाला तो निघाला घरातून. 1 तास, 2 तास, 3 तास, 4 तास करत तर तो 2:45 वाजता पोहोचला. ठीक आहे. समजलं ना? काय अवघड आहे का?
चला करा, सोडवा, लिहा. इथं लिहा 2:45 आणि मग ठीक आहे, इथं लिहा 1:45, इथं पुढे लिहा 1 तास, -1 तास, हे नाही, इथे लिहित चालेल -1 तास, लिहा -1 तास. मागं जावं लागेल ना. पुढं का? हां, इथे मध्ये लिहा, मध्ये. मग इथे 2च्या जागी 14 लिहायचा. 12:45 हां लिहा 12:45 लिहा. इथं परत -1 करा, आणखी 2 तास गेले. 11:45 करा, परत 1 तास, -1 तास पुढे लिहा, परत 10:45. अरे बरोबर आहे का? -1 तास. हो सर. आणि परत याच्यातून आता 1 तास वजा करायचे का नाही, 30 मिनिटे वजा करायचं, बरोबर की नाही? 30 मिनटं वजा करायचं, म्हणजे इथं राहतील 15 मिनटे, म्हणजे 10 वाजून 15 मिनटे. खाली एक वाक्य लिहा, त्याच्या घरून तो 10 वाजून 15 मिनिटाला निघाला. खाली काय नाही. झालं? एवढं झालं का लिहून? आता खाली एक वाक्य लिहायचं, घरून 10-15 मिनिटाला किंवा वाजता निघाला, वाजता निघाला. चला दुसरा घ्या, 3-4 नंबरचा प्रश्न, सोपा आहे प्रश्न. किती नंबर आहे? लिहा. तो घरी 10 वाजता निघाला. घरून लिहायचं होतं, घरून. चल लिहा 4 नंबर. कमाल, एकदम सोपा प्रश्न आहे. कमाल 6 अंकी संख्या कमाल म्हणजे मोठी, बिगेस्ट. 6 अंकी संख्या आणि कमाल, किमान ना, कमाल 5 अंकी संख्या, 5 अंकी संख्या. तुमची स्क्रीन नाही दिसत. 5 अंकी संख्या यांच्यातील फरक किती? सर 9 लाख. सर 9 लाख. व्हिडिओ ऑन करा सगळेजण. आणि नवोदयवाले येत आहे का? निर्विका आणि श्रुती. सर माझं पण 9 लाख. हा शाबाश, शाबाश श्रुती, शाबाश. अरे शाबाश निर्विका, 9 लाख. शाबाश ऑरेशील. तुझी वही दाखव बरं, नोटबुक मला. हे बघा. तुझी नाही रे, याची दाखव ना तुझी. ठीक आहे बघा इकडे. लेट आलो पहिलेच. ठीक आहे बघा इकडे. पोरांनो, कमाल 1 अंकी संख्या म्हणलं की 9, कमाल 2 अंकी संख्या म्हणलं की 99, कमाल 3 अंकी संख्या म्हणलं की 999, कमाल 4 अंकी संख्या म्हणलं
कमाल 5 अंकी संख्या म्हटलं, कमाल 6 अंकी संख्या म्हटलं, असे वाढवायचे, 9 9 वाढवायचे, मोठ्यात मोठी म्हटलं की कमाल किंवा मोठ्यात मोठी, बिगेस्ट. ठीक आहे. मग आता इथे किती म्हणलंय? 6 अंकी, 6 वेळा 9 लिहायचं, वजा वजा किती किती अंकी? 5 अंकी, 5 अंकी मोठ्यात मोठी संख्या म्हणजेच 5 वेळा लिहायचं. खाली रेस द्यायची, आपला साधा वजाबाकी करायची. 9 मधून 9 गेले 0 राहिले, अरे 9 मधून 9 गेले 0 राहिले, 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 आणि 9 मधून 9 कोणी नाही आहे म्हणून 9चा 9. 1 2 3 4 5 युनिट 100, युनिट 10 100,000 10,000 and लाख 9 लाख. लिहा. झालं सर्वांचं लिहून घ्या. झालं का? एक आणखी सोप्पा प्रश्न घेऊ पोरांनो आणि थांबूया आपण. मुझे कल एक पेपर है तो मैं किती नंबर? सर तुमचे सारखे पेपर असतात? हो. का बरं? तर 4 दिवसाला तुम्ही पेपर देता. हा ना. नको देऊ काय? सांग. नाही सर, द्या हं? द्या सर. लिहा. 140 डेसिमल 75 मल्टिपल, इथं पुढे लिहायची, इथे लिहायची पुढे 0.01. बस आन्सर काढायची तुम्हाला. बघितलं की आन्सर इथे, बघितलं की असं लगेच 0.014075. आता मी सांगितलं ना, तुम्ही कधीच विसरणार नाही आयुष्यामध्ये. झालं पण आहे, पण तुम्ही विसरून जाता ना, प्रॅक्टिस राहत नाही. 0.140. व्हिडिओ ऑन करा. व्हिडिओ ऑनच राहू द्या. तुम्हाला व्हिडिओ ऑन करायला जायला 1 घंटा लागायला. व्हिडिओ ऑन करून परत तिकडे मागे यायला 1 तास लागायला, मग परत 1 तास लागायला व्हिडिओ ऑन करायला जायला. 1.4075. आ गया क्या निर्विक? 1.014075. ठीक आहे. बघा इकडे. पोरांनो, मी जर म्हणलं उत्तर किती येतं? 0.014075. नाही, एवढ्याचं उत्तर किती येतं? एवढ्याचं उत्तर 12,08,023. हेच उत्तर येते नाही. हा, हो सर. आपल्या प्रश्नामध्ये पण तेच आहे. आता असा प्रश्न आला की काय करायचं? आता इथं ठीक आहे, 1 दिलंय म्हणून, जर 1 दिलं नाही तरी करू शकतो. काय करायचं? मल्टिपल जसं आहे तसं करून घ्यायचं. आपण जसं करून घेतो तसं. ते डेसिमल विसरून जायचं थोड्या वेळासाठी. हां, थोड्या वेळासाठी डेसिमल विसरून जाऊ. 14075. ओके. आणि मल्टिपल हे 0 सगळं विसरून जाऊ आपण. मल्टिपल फक्त डेसिमल विसरून जायचे 1. आन्सर किती आला याचा? 14075. आत्ता काय करायचं? त्या आपल्या मल्टिपलमध्ये एकूण डेसिमल नंतर किती अंक आहेत बघायचं. सर पहिले 2 आहे आणि नंतर 2 आहे, म्हणजे 4 संख्या मागून. क्या बात आहे. बघा, एक लक्ष द्या. बघा, एक लक्ष द्या पोरांनो. ह्या डेसिमल नंतर उजवीकडे अंक किती आहेत बघायचं.
या डेसिमल नंतर उजवीकडे, हे उजवीकडे म्हणजे आपला हा उजवा हात, इकडे 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 किती अंक आहेत बघायचे, इकडे 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 किती अंक आहेत, 2. ठीक आहे, मग मोजायचं, तिकडं बघायचं किती आहेत आणखी, इथं 0.01. मग ह्या डेसिमल नंतर इकडं इकडे इकडे पुढे 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 किती अंक आहेत, 2. मग काय करायचं, इकडून या उजवीकडून युनिटकडून ती अंक सोडायचे, हे 2 आणि हे 2, 4. मग 1 2 3 4 सोडायचं, इथं डेसिमल द्यायचं, झालं उत्तर. समजे क्या, समजे क्या? हो सर. प्रॅक्टिस करा होते बघू. ये बघा, आता आणखी एक देतो, सेम इथंच देतो, इथंच फक्त बघा, काही करू नका. 4.2045. सेम काय केलं आपण, ह्या डेसिमल नंतर इकडे उजवीकडे, डेसिमल नंतर उजवीकडे, इकडे उजवीकडे. हा, तुम्हाला वाटेल इकडले तुम्ही मोजत बसाल, अरे इकडली तर होल नंबर आहे ना, पूर्ण संख्या आहे ना ती, आहे की नाही, त्याच्या नंतर डेसिमल आहे. मग हे 2 आणि हे 2, मग हे जशाच तसं लिहिणार, कारण एक आहे, 1 न मल्टिपल केल्यानंतर तेच उत्तर येतं कुठं माझ्या जगामध्ये. मग 1 2 3 4 नंतर इथं डेसिमल द्यायचं. ओके, विसरू नका. चला ठीक आहे, बघा करा. 1 इथे लिहा परत, 140.75 मल्टिपल 0.01 इज इक्वल टू, जशाच तसं लिहून घ्या, मल्टिपल केले आहे. ठीक आहे, 14075. आणि हे असा ॲरो दाखवा, असा ॲरो दाखवा. आणि पोरांनो मोजायची, इथं 1 2 3 4 इथं द्यायचं. इथं पण असा ॲरो दाखवा. या डेसिमलच्या नंतर 2 अंक आणि ह्या डेसिमलच्या नंतर 2 अंक आहेत, आहे की नाही, म्हणून या डेसिमल अंकच मोजायचे फक्त, 1 2 इथे 1 2 आहेत. हे झिरोला पण पकडायचं, डेसिमल नंतर असलेला. राहील का लक्षात? लक्षात राहील का? हो सर. हो. यस सर. हो सर. ठीक है, बहुत बहुत बढ़िया, वेरी नाइस. और